वडापाव हा सर्वांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय। वडापाव म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। गरमागरम आणि अगदी चविष्ट असा पुण्याचा फेमस गार्डन वडापाव 1972 पासून हा वडापाव आजपर्यंत लोकांच्या तितकाच पसंतीचा। जवळपास 52 वर्षापासून हा व्यवसाय अगदी जोमात सुरू आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याच गार्डन वडापावला एक वेगळीच प्रसिद्धी मिळते। हा वडापाव खाण्यासाठी रांगेत थांबावं लागतं, गर्दी इतकी वाहतूकदारांना रस्ता द्यावा लागतो आणि चव अशी की विदेशी पर्यटक आवर्जून वडापाव खाण्यासाठी कॅम्प परिसरात येतात। याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अक्षय दीपक नाईक गार्डन वडापाव ओनर आहे। त्या आजोबांनी 1972 साली गार्डन वडापाव बिझनेस चालू केला होता। म्हणजे उत्पन्नाचे साधन म्हणून एक वडापाव चालू केला हातगाडीवरती। चौकात आपली हातगाडी आहे, ती पण चालू आहे अजून। तेव्हा 20-25 वडापाव होता, आता 23 वडापाव आहे। 52 वर्ष पूर्ण झाले वडापाव। पुण्याचा खूप प्रसिद्ध आहे। पुण्याचा प्रतिसाद खूप आहे, तरी नाही म्हणलं तरी आउट ऑफ इंडिया पण वडापाव आहेत आपले। सिंगापूर, स्वित्झर्लंड, दुबई, आउट ऑफ इंडिया पण गेले वडापाव आणि लोकांनी फोटो पण पोस्ट केले आम्हाला टॅग करून। खूप जण सेलिब्रिटी येऊन जाते तिथं। आपण टेस्ट मेंटेन ठेवतो, क्वालिटीवर आपण कधी हे नाही करत, कॉम्प्रोमाइज नाही करत। ते काय म्हणतो सॉरी करत, आपण टेस्ट मेंटेन ठेवतो, क्वालिटीवर कधी हे नाही करत, आपण कॉम्प्रोमाइज नाही करत। शेंगदाणा तेल डबल चटणी आमची चटणी जी आहे ती आमच्या आजीची रेसिपी आहे। पालक पुदिना चिंच चटणी असते। अपना अपना गाड़ी चौकस पार्किंग करा, पार्किंग साठी पण वडापाव लाईन से लेना पड़ते। गार्डन वडापाव खाने वाले साइड मध्ये खावा। खरवस स्वीट ऑटो जल्दी वहां से हटो। कैमरामैन मेरे तरफ फोकस करो। पिछले एकदम 52 साल से सबको वडापाव खिलाना है गार्डन वडापाव। आपण पाहिलं की वडापावच नव्हे तर वडापाव सोबत मिळणारी चटणी देखील तितकीच फेमस आहे आणि वडापाव खाण्यासाठी फक्त पुणेकरच नाही तर विदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने इथे येत असतात। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।